रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। अर्थातच हे दावे प्रतिदाव्यांचं असलेलं शीतयुद्ध आता चक्क बॅनरबाजीवर येऊन पोचलेलं आहे। शिंदे गटाकडून अर्थातच उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारी इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर भाजपकडून ते खोडत या मतदारसंघावर भाजपचाच क्लेम असल्याचं आणि भाजपची 6-6.5 लाख मतं असल्याचे दावे केले गेले। त्यानंतर आता उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा वाढदिवस येतोय आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीचे बॅनर लावले गेले आहेत। या बॅनरमध्ये आपण पाहू शकता की शिंदे गटाचे सर्व नेते आहेतच, मात्र त्याचबरोबर नारायण राणे यांची सुद्धा छबी असलेले हा बॅनर आहे। या बॅनरवरचा आशय फार महत्त्वाचा आहे। या बॅनरवर आशय असा आहे, युद्ध अर्जुनाचे असेल तर त्याने सारथी होऊन चालत नाही, त्याला धनुष्य हाती घ्यावेच लागते, किंग मेकर नव्हे, यापुढे फक्त किंग। अर्थात यामागेचा आशयामागचा खरं तर स्वरूप असं आहे की किरण सामंत यांना रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या राजकीय यशाचा किंग मेकर म्हटलं जातं। प्रत्येक निवडणूक ही किरण सामंत यांच्या अक्कल हुशारीने लढवली जाते, त्यामुळे त्यांना अर्थातच किंग म्हटलं जातं। त्यामुळे यापुढे फक्त किंग नाही तर भावी खासदार अशा आशयाचा हा बॅनर आहे। खरं तर भाजप आणि शिंदे गट यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी नेमकं हे या लोकसभेचं हे तिकीट जे आहे किंवा ती उमेदवारी आहे ती नेमकी कोणाला मिळते, या अर्थातच भावी खासदारांचा मनोदय जो आहे तो पूर्ण होतो का, किंवा भाजप ते आपल्याच एखाद्या उमेदवाराला तिकीट देण्यात सक्सेस होतं का, हे पाहणं अचूक्याचं ठरणार आहे। महेश चव्हाण, टीव्ही9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।